अजून बोला. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी रामकृष्ण. काय वाटतं या सोहळ्याचं विशेषतः तुम्हाला? विशेषतः म्हणजे काय इकडं माऊलींचा सोहळा आहे हा. आणि सगळे माऊलींच्या जसं आई जशी मुलाला प्रेम लावते तशीच माऊली सर्वांना प्रेम लावते. आणि त्यामुळे या माऊलीच्या सोहळ्याला न सांगता सगळे लोक उपस्थित असतात आणि आनंद घेत असतात भक्ती मार्गाचा, नामस्मरणाचा, चिंतनाचा. आणि त्यामुळे ना लोक जे काय वारकरी येतात ते तल्लीन होऊन या सोहळ्यामध्ये उपभोग घेत असतात आनंदाचा. आणि आमची दिंडी भोई समाज दिंडी क्रमांक 27 ही या दिंडीमध्ये मी जवळजवळ ही वारी 1978पासून करत आहे. आणि 83-84पासून या दिंडीला पुढ्याचा मान भेटलेला आहे. भोई समाज दिंडी आश्वाच्या पुढं मग आतापर्यंत तो मान आम्ही टिकून ठेवलेला आहे. बस. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. माऊली तुम्ही कुठून आलात? मी बीड जिल्हा आष्टी तालुक्यामधून आलो. माझ्या 30 वाऱ्या झाल्या, परंतु ही वारी माझी पायी झाली. मला फार आनंद वाटला. आता इथून पुढं मी प्रत्येक वर्षी या वारीमध्ये पायी येणार. पायी आल्याचा आनंद काही वेगळा आहे. आणि एवढे लाखो समाज येतो. खरोखर याच्यामध्ये फार श्रीमंत लोक आहेत, तरी कुठेही जेवतात, कुठेही झोपतात, काही त्याची खंत बाळगत नाहीत. माऊली सर्वांना एकदम सगळ्यांना विश्वासात घेऊन सुरक्षित ठेवते. ही माऊलींची आणि तुकोबारायांची कृपा आहे. वा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. काय वाटतं मला या सोहळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं वारीविषयी? वारीविषय म्हणजे कसले एकदम साधे माणसं, एकदम ज्याला चालता येत नाही हे सुद्धा चालतात. माऊली सगळ्यांना सामावून घेतात. सामावून घेतात सगळं. माऊली तुम्ही सांगा काय वाटतं वारीविषयी? वारीविषयी काय सांगायला. वारीविषयी सर्वसामान्य वारकरी दरवर्षी त्याला वारी जवळ आली आषाढी की त्याला आतुरता लागते. मी कधी वारीला जाईल, कधी वारीला. 1 महिन्यापासून आधी तयारीला लागतो तो. आणि वारीचं वैशिष्ट्य असं आहे, 80-90 वर्षाचा जरी वारकरी असला तरी तो असणारा काय होतो या ठिकाणी, म्हातारा जरी असला तरी तो तरणा होतो आणि चालायला लागतो. न थकता न थांबता तो असणारा आळंदीपासून पंढरपुरापर्यंत प्रवास पायी करतो. वा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. समोर कॅमेरा मारा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हे का? यामुळे सर्व वारकरी, सर्व संत परंपरा, सर्वच अगदी गुणागोविंदाने सर्व जातीपंथातले सर्वच लोक एकत्रित येऊन खूप मोठा असा सोहळा सर्व वारकऱ्यांना अनुभवास मिळतो. गावगाडा न्यूजतर्फे सर्व भावी भक्तांचं, सर्व वारकऱ्यांचं मंगलमय शुभेच्छा. रामकृष्ण हरी.